महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे। मात्र आपण लोकशाहीत असल्यामुळे त्यानुसार नियम तयार करू। मुख्यमंत्र्यांकडून कडक कायदा आणण्याचे संकेत। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून सुरुवात करावी, अमोल मेटकरींची मागणी। आम्ही पक्ष फोडतो तसं शाळांनी विद्यार्थी फोडावे। पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांनी आमदार फंडातून 10 लाख जाहीर केले। संदीप क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा दावा। लेखपाल गणेश पगारे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार। सरपंच संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण। शस्त्रपरीक्षण अहवालामधून माहिती समोर। आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना देखील याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी। लवकरच परदेशींच्या नियुक्तीचे आदेश जारी होणार। पश्चिम रेल्वेकडील नाईट ब्लॉकमुळे सकाळी विरारवरून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच, धीम्या लोकल 10 ते 15 मिनिट उशिरानं सकाळी 8:30 पासून चर्चगेटसाठी सेवा सुरू होणार।